तर मगाच्या निरूपणाची शेवटची बाजू आहे ती सांगून पुढे जाऊया. कृष्णमूर्ती निसर्गामध्ये फिरतायत आणि निसर्गाचे मूड्स पालटतायत आणि माणसाचे मूड्स सुद्धा कसे पालटतात हे ते सांगतायत. त्याचा अर्थ असा आहे, कृष्णमूर्ती निसर्गामध्ये फिरताना आणि निसर्ग हा त्यांच्यापासून दूर आहे. म्हणजे याचाच अर्थ निसर्गात ते आहेत आणि निसर्ग आपल्या बाहेर आहे, दूर अंतरावर आहे. म्हणजे एका तऱ्हेने कृष्णमूर्ती निसर्ग पाहताना त्यांच्याद्वारे निसर्गाचं साक्षीत्व चालू आहे आणि त्यांच्याद्वारे जेव्हा निसर्गाचं साक्षीत्व चालतं तेव्हा कृष्णमूर्तींच्या मनाचा आशय, जसा तुमच्या आमच्या मनाचा एक आशय असतो, तो साक्षीत्वात एखादी गोष्ट पाहताना आपल्या मनाचा मर्यादित आशय आपोआप नष्ट होतो. म्हणून कृष्णमूर्ती निसर्गात फिरतायत, ते माणूस घाणे नाहीत, माणसात राहून सुद्धा माणसांपासून दूरवर राहून निरीक्षण करतायत. तेव्हा काय होतं, माणूस जेव्हा एखादी गोष्ट थोड्या अंतरावरून म्हणजे त्याला न चिकटता परंतु आपल्या ज्ञानदृष्टीने पाहतो तेव्हा काय चमत्कार होतो तो यामध्ये सांगितलेला आहे. आता सुरुवात ते निसर्गातून फिरतायत आणि निसर्गाचे सूर्य बाहेर येण्याची धडपड चालू आहे ढगाच्या आवरणातून. थोड्या वेळानं तो येईल सुद्धा. आत्ता वसंत ऋतू आहे, तो पुढच्या क्षणी हिवाळा सुरू होतो. अशा तऱ्हेचे निसर्गाचे मूड्स आहेत आणि माणसाचेही मूड्स तसे बदलतात हे सांगून परत माणसं स्वातंत्र्यासाठी बाहेर अवलंबून असतात आणि एका वेगळ्या गुलामगिरीत अडकतात हे त्यांनी सांगितलेलं आहे. माणसं ते शोधण्यासाठी जेव्हा बाहेर जातात तेव्हा ते स्वतःच्या क्षमतेला विसरतात. त्यामुळे स्वातंत्र्य बाहेर शोधताना माणसं पारतंत्र्यात कशी अडकतात हे सांगितलेलं आहे. माणसं एक स्वतःचा सेफ्टी झोन शोधतात आणि त्या सेफ्टी झोन मध्ये आपण सुरक्षित आहोत असं समजतात, पण ते सेफ्टी झोन नसून ते लहान लहान तुरुंग आहेत. आणि जीवनात हे सतत सेफ्टी झोन शोधणं, ते मोडणं, तोडणं, बनवणं, परत तयार करणं, अशा तऱ्हेची जीवनात सतत धडपड चालू असते. आणि या धडपडीला आपण जीवन म्हणतो. आणि शेवटी आपलं मन मुरदाड होतं, असंवेदनशील होतं, मृत होतं, जड होतं आणि मनाच्या मंदत्वाबरोबर मांद्याबरोबर, मठ्ठतेबरोबर, मूर्खतेबरोबर आपलं संपूर्ण जीवन असंवेदनशील होतं आणि शेवट आपण जन्माला आलो, काही काळ राहिलो आणि निरर्थक पद्धतीने गेलो, अशी एक आपली जीवनाची विदारक अवस्था होते. त्यासाठी ते म्हणतात, मन जर त्याच्या कॉन्शियसनेसला, आता मनाचा कॉन्शियसनेस हा सर्वसाधारणपणे एकच आहे, सुखाची हाव, दुःखापासून पळ काढणे, स्वतःला स्वातंत्र्य हवे असणे, स्वतःचा अधिकार प्रस्थापित करणे, दाखवताना लोकांचा आपण आदर करतो असं दाखवणं. परंतु आपण काय केलं, आपण किती किती पुस्तकं लिहिली, आपलं काय ज्ञान आहे, आपण कसे श्रेष्ठ आहोत हे कळत न कळत लोकांच्या माथी मारणं, हा संपूर्ण आपल्या सर्वसाधारण कॉन्शियसचा, म्हणजे माणसाचा जो सर्वसाधारण कॉन्शियस आहे किंवा माणसाच्या मनाचा जो सर्वसाधारण आशय आहे, तो तुलना, स्पर्धा झाल्यानंतर मारणं, मरणं, सुखाची इच्छा, धडपडणं, या नेहमीच्या त्याच गोष्टीने भरलेला आहे. जर हा आशय नष्ट झाला तर, म्हणजे माणसाचं हे मर्यादित बंदिस्तपण, त्याच्या असणेपणाची ही बंदिस्तता नष्ट झाली तर, म्हणजे इफ मॅन कॅन डाय टू हिज कॉन्शियसनेस, तसा आपला हा मर्यादित असणं पण नाहीसं झालं तर काय होईल. तर अशा वेळेला हे परमशांत झालेलं मन एका वेगळ्या ज्ञानाचा शोध घेईल, त्यासाठी योग्य ते शब्द ते निर्माण करील, त्याच्यातून त्याला झालेलं योग्य ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची क्षमता असेल असं म्हणतात. परंतु त्यासाठी कॅन माइंड डाय टू इट्स ओन कॉन्शियसनेस, म्हणजे आपलं हे जे भरलेपण आहे, जे आपण कधीच तपासलं नाही आणि जे सतत आपल्याला सुखदुःखाच्या लाटांवरती फिरवत ठेवतं आणि शेवटी आपल्या मनाला, शरीराला असंवेदनशीलता, मूर्खता, जडत्व प्राप्त होतं आणि आपण मरणाधीन होतो. हे असं धडपडणारं निरर्थक जीवन का आहे? कारण आपल्या मनाचा आशय अत्यंत दूषित आहे आणि तो आशय आपण कधी तपासला नाही. तो आशय तपासण्यासाठी जर ऑल ऑफ ए सडन तो आशय नष्ट झाला तर, आता ऑल ऑफ ए सडन
मनाचं मर्यादित पण कधी नष्ट होईल? सरळ आहे. तुम्ही निसर्गामध्ये एखाद्या विराट ठिकाणी, एखाद्या भव्य दिव्य ठिकाणी गेलात तर स्वाभाविकपणे तिकडे लक्ष गेल्यामुळे तुमचा मनाचा आशय असून नसल्यासारखा होईल. किंवा असं विराट, महान, उदात्त अशी पर्वत शिखर असो, सुंदर निसर्ग असो, रंगबिरंगी आकाश असो, त्यानंतर निसर्गाची दृश्य असो, ती पाहता पाहता आपलं मन खरं सांगायचं म्हणजे उन्मन होतं. मन उन्मन होतं म्हणजे काय? मनाचा आपला नेहमीचा आशय आहे तो नष्ट होतो आणि मन आपल्या शरीरातून जणू काही बाहेर आलं आणि समोरचं निसर्ग दृश्य पाहता पाहता ते एवढं तल्लीन होतं की मन त्या निसर्गाशी ऑब्झर्वर इज द ऑब्झर्ड या पद्धतीने एकरूप होतं. आणि जितके आपण निरीक्षण करतो त्याच्याशी एकरूप होऊ तितकं आपणाला त्यातलं सत्य उमगत जातं. म्हणून मानवी मनाला सत्य तेव्हाच उमगतं जेव्हा मानवी मन त्याच्या आशयाला पूर्ण मरतं. जर मन आपल्या संचिताला रोजच्या रोज मरू शकलं तर तेच मन दुसऱ्या दिवशी नव ऊर्जेने काही पाहू शकतो आणि त्या नव ऊर्जेने पाहताना ते पाहणाऱ्याशी एवढं एकरूप होतं की जे पाहतं त्याचं अंतरंग त्याला स्पष्ट होतं आणि ते अंतरंग मग नुसतं स्पष्ट होत नाही तर तो जे पाहतो त्याच्याही पलीकडे तो जातो आणि पलीकडची जी जीवन ऊर्जा आहे तिचं सत्य त्याला उमगतं आणि अशा वेळेला तो जे सत्य बोलतो ते सत्य प्रभावी शब्द, प्रभावी प्रतिमानं, प्रभावी पद्धतीने सांगणं आणि त्या प्रभावाने तो प्रभाव लोकांच्या हृदयामध्ये अंकर होणं, रुतून बसणं आणि अशा तऱ्हेने खऱ्या खुऱ्या सत्य ज्ञान प्रभावाने जेव्हा माणूस जगतो तेव्हा त्याचा मर्यादित आशय आधी नष्ट आलेला असतो आणि असा सत्य ज्ञान प्रभावाने अवलोकनाने, अवलोक याचा अर्थ प्रकाश आहे म्हणून ज्ञान प्रकाशात जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा तुम्ही अनायसे साक्षीत्वात असता. अनायसे साक्षीत्वात असल्यानंतर अवलोकनाद्वारे म्हणजे ज्ञानरूपी सूर्याद्वारे पाहिल्यानंतर जे पाहिलं ते सर्व आपल्याला अंतरंगापासून पाहता येतं, त्याचं सत्यरूप समजतं आणि अशाच तऱ्हेने निसर्ग असो, मानव असो, त्यातील सत्यरूप कळलं की माणसाचं साचलेपण नष्ट होतं. माणूस मी माझेपणाला क्षणाक्षणात मरतो आणि जो मी माझेपणाला मेला त्याचा कॉन्शियसनेस जातो आणि खऱ्या अर्थाने कॉस्मिक अवेअरनेस म्हणजे वैश्विक शांतीमध्ये त्याचा पदक्षेप होतो, त्याचं पाऊल पडतं. अशा तऱ्हेने कृष्णमूर्तींना हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे. आता आपले जे संत महंत आहेत ते भले गुरु परंपरेतून गेले, भले भक्ती मार्गाने गेले, तरी सुद्धा भक्ती याचा अर्थ विभक्त नाही तो. म्हणून त्यांनी जे जे पाहिलं त्याच्याशी ते असे एकरूप झाले की एकरूप झाल्यानंतर त्यांनाही सत्य ज्ञान झालं आणि अशा लहान लहान गोष्टी जे एकरूप होता होता ते विठ्ठल नावाच्या देवाच्या प्रतिमेशी सुरुवातीला एकरूप झाले. नंतर तो विठ्ठल म्हणजे विशेषत्वाने ठोंबे आपल्यातला आत्मा आहे, ते विठ्ठल म्हणजे विश्वाच्या मुळाशी असलेली जीवन ऊर्जा आहे हे त्यांना ज्ञान झालं. आणि साधक आणि भक्त जेव्हा भक्तिरूप होतात तेव्हाही खऱ्या अर्थाने ऑब्झर्वर इज द ऑब्झर्ड याच पदार्पण वेगळ्या तऱ्हेने होत असतं. म्हणून पाहणारा पाहायचं ते असतो म्हणताना तुम्ही लहान पाहिलात तर लहान, महान पाहिलं तर महान या पद्धतीने महान पाहता पाहता मर्यादित कॉन्शियसनेस जातो आणि महान कॉन्शियसनेस म्हणजे वैश्विक अवेअरनेस आपल्याला दिसतो. तशाच पद्धतीने मूर्तीशी एकरूप होता होता मूर्तीच्या अमूर्त असण्याकडे संत झेपावलेले आहेत. म्हणजे तेही भक्तीद्वारे ट्रान्सडेंटल झालेले आहेत. आणि ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व ही सुद्धा पाहणारा पाहायचं तेच असतो म्हणजे हे सुद्धा भक्तीचंच वेगळं रूप आहे. तेव्हा परंपरेच्या भक्तीतून सुद्धा संत ट्रान्सडेंटल झाले आणि पाहणारा पाहायचं ते असतो. मग याचा अर्थही पाहणारा पाहायचं ते असतो म्हणजे पाहणारा पाहायचं त्याच्यापासून विभक्त नसतो. याचा अर्थही ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व याचा अर्थही भक्ती आहे. आणि नेहमीच्या साधक आणि देव याच्याही एकरूपत्वाला भक्ती म्हणतात. जेव्हा एकरूपत्व येतं, जेव्हा भक्तत्व येतं तेव्हा जीवनातलं अखंडत्व, विश्वाच्या मुळाशी असलेलं अखंड चैतन्य याचं ज्ञान होतं. आणि ते ज्ञान कृष्णमूर्ती ज्या पद्धतीने व्यक्त करतात ती पद्धत जरी आपल्याला विलक्षण वाटली तरी संतांना सुद्धा ते ज्ञान जेव्हा प्राप्त झालं
तेव्हा त्यांनी जे केलेलं वर्णन आहे ते पुन्हा एकदा तुकाराम गाथेमध्ये 118 क्रमांकाचा अभंग जो आपण मागे म्हटलाय तो पुन्हा एकदा ऐका. न देखो न काही म्या पाहिले सकळही, झालो ओघ्या परी मी हे माझे ठेले दुरी. न घेता घेतले हात पाय उसंतिले, खादले न खाता रसना रस झाली. न बोलोनी बोले केले प्रकट झाकिले, नाही केले कानी तुका आले मनी. आता तुकारामाच्या मनात आलं, पण आता तुकारामाचं मन आलं नाही ते काय सांगतंय बघा. चर्मदृष्टीने काही न पाहता ज्ञान दृष्टीने पाहिले. म्हणजे जेव्हा आपला मनाचा मर्यादित असे नष्ट होतो तेव्हा आपल्या डोळ्यांना या चर्मदृष्टीद्वारे आपण पाहतो, त्या चर्मदृष्टीच्या मागे मनाचा आशय नष्ट झालेले, अमन झालेले, शांतीत विराजमान झालेले जेव्हा मन असतं तेव्हा चर्मदृष्टीच्या पाठी ज्ञानदृष्टी, तीक्ष्ण ज्ञानदृष्टी काम करते. म्हणून ज्याचं मर्यादित मन नष्ट आलं त्याचं मन अमर्यादित झालं. अमर्यादित मन परमशांत असतं. तिथे परमशांत मन आहे तिथे हृदय निर्विकार असतं आणि तिथे मेंदूच्या पेशी सुद्धा जखडलेल्या नसतात आणि मेंदूच्या पेशीतील शुद्ध प्रकाश बाहेर पडतो आणि असं घडतं. न देखो न काही म्या पाहिले सकळही, झालो ओघिया परी मी हे माझे ठेले दुरी. न घेता घेतले हात पाय उसंतिले, खादले न खाता रसना रस झाली. न बोलोनी बोले केले प्रकट झाकिले, नाही केले कानी तुका आले मनी. चर्मदृष्टीने काही न पाहता ज्ञानदृष्टीने पाहिले. विश्वातील सर्व भिन्न भिन्न प्रकार आत्मदृष्टीने मी झालो. म्हणजे सर्व भिन्नता पाहता 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 त्या भिन्नतेशी तुकाराम एकरूप झाले आणि भिन्नतेशी एकरूप झाले. याचा अर्थ काय? विश्वातील सर्व प्रकारांशी विश्वात भिन्नता आहे, पण ही भिन्न भिन्नता मिळूनच विश्व बनले आहे. म्हणून विश्वातील भिन्नता पाहत पाहत त्या विश्वातील भिन्नतेशी म्हणजेच खऱ्या अर्थाने भिन्न भिन्न पदार्थ मांडलेल्या आणि मुळात अखिल असलेल्या विश्वाशी ती एकरूप झाले. म्हणून ते म्हणतात चर्मदृष्टीने काही न पाहता ज्ञानदृष्टीने पाहिले. विश्वातील सर्व भिन्न भिन्न प्रकार आत्मदृष्टीने म्हणजे एकत्वाने मीच झालो. माझे मी पण माझा अहंकार दूर ठेवला म्हणजेच मनाचं अमन झालं. निरंकार माणसामध्ये मी नसतो, माझे मी पण दूर झाले. देह व तत्संबंधी स्त्री पुत्र आदी गृहविषयक माझेपणाची वृत्ती नाहीशी झाली. स्थूल देहाच्या हातापाय आता देह व तत्संबंधी स्त्री पुत्र आदी गृहविषयक घराविषयक माझे मीपणाची वृत्ती नष्ट आली. म्हणजे मी माझ्या मीपणाला मेलो, माझा अहंकार गेला, माझं मन अमन झालं, माझं हृदय निर्विकार आहे आणि माझी बुद्धी अत्यंत तीक्ष्ण आहे. जेव्हा अहंकार जातो, हृदय निर्विकार असतं, तेव्हाच बुद्धी तीक्ष्ण असते आणि तेव्हाच बुद्धी अवलोकन करते. आणि अवलोकन करणारी बुद्धी जेव्हा डोळ्यांना प्राप्त झाली तेव्हा ते म्हणतात चर्मदृष्टीने काही नाही पाहता, चर्मदृष्टीने काही न पाहता ज्ञानदृष्टीने पाहिले. म्हणजे मी अवलोकन केले. विश्वातील सर्व भिन्न भिन्न प्रकार आत्मदृष्टीने मीच झालो. विश्वातील सर्व भिन्नता मिळून विश्व झालेले आहे. मग विश्वातील सर्व भिन्नता मीच झालो म्हणजे खऱ्या अर्थाने अखिल विश्व मीच झालो. माझे मी पण दूर झाले. माझा वैयक्तिक अहंकार गेला म्हणजे माझा कॉन्शियसनेस लयास गेला. देह तत्संबंधी स्त्री पुत्र आदी गृहविषयक माझेपणाची वृत्ती नाहीशी झाली. म्हणून देह विषय स्त्री पुत्र मी माझेपण याची माझी वृत्ती नष्ट झाली म्हणजे मी निवृत्त आलो. याचाच अर्थ ते संसारातून बाहेर आले आणि यालाच कृष्णमूर्ती फ्रीडम फ्रॉम द नोन म्हणतात. कारण अननोन आपल्याला माहित नाही, संसार आपल्याला माहिती आहे, आपली बायका मुलं आपल्याला माहिती आहेत, आपलं मर्यादित पण आपल्याला माहिती आहे. तर जेव्हा आत्मदृष्टीने सर्व दूरवरचं साक्षीत्वात पाहिलं तेव्हा माझा मी नष्ट आला, माझा कॉन्शियसनेस नष्ट आला, माझी मर्यादा नष्ट आली, माझं संसारी प्रेम नष्ट आलं. याचाच अर्थ ते संसारातून मुक्त आले. यालाच कृष्णमूर्ती वेगळ्या भाषेत फ्रीडम फ्रॉम द नोन म्हणतात. म्हणून चर्मदृष्टीने काही न पाहता ज्ञानदृष्टीने पाहिले. विश्वातील सर्व भिन्न भिन्न प्रकार आत्मदृष्टीने मीच झालो. माझे मी पण दूर झाले. देह तत्संबंधी स्त्री पुत्र आदी घरविषयक माझेपणाची वृत्ती नाही झाली. मी निवृत्त झालो म्हणजे मी फ्रीडम फ्रॉम द नोन
किंवा संसारातून मुक्त झालो. स्थूल देहाच्या हातापायाने काही न करता विना हातपाय हालचाल सर्व काही आत्मभावाने घेतले व धारण केले. आता मला हात पाय इंद्रियांची हालचाल करावी लागत नाही. केवळ ज्ञान दृष्टीने मी सर्व समजून घेतो, धारण करतो. जिव्हेने रस न चाकताही पारमार्थिक आत्मसुखाने अद्वैत चाखल्याने विना रसना म्हणजे जिभेचा वापर न करताही माझ्या जिभेला तृप्ती आली. म्हणजे ज्ञान दृष्टीने पाहिल्यामुळे आता जिभेला काही वेगळं खावं असं वाटत नाही. त्या ज्ञान दृष्टीने आपण अखंड असल्याचे, आपण एकच एक आत्मतत्व असल्याचे लक्षात आल्यामुळे न खाता ही जिभेला एक अद्भुत चव प्राप्त झाली. जिभेला आत्मरस तृप्ती आली. जे आत्मज्ञान गुह्य आहे ते मुखाने न बोलता अंतर्जाणीने जाणून सहजासहजी अभंग रूपे अवतीर्ण झाले. येथेच कृष्णमूर्ती म्हणतात, जेव्हा तुम्ही तुमच्या कॉन्शियसला मारता तेव्हा तुमचं मन त्याच्या समग्र आशा असं परिपूर्ण शांत होतं. आणि असं हे समग्र आशा असं परिपूर्ण शांत झालेलं मनच विश्वाचं रहस्य अद्भुततेने उलगडू शकतं. आणि ते उलगडलेलं रहस्य प्रभावी पद्धतीने ते मांडू शकतो, लोकांपर्यंत पोचवू शकतं. जसं ते कृष्णमूर्तीने पोचवलं तसंच इथे स्पष्टपणे न देखोनी काही म्या पाहिले सकळही झालो अवघ्या परी मी हे माझे ठेले दुरी न घेता घेतले हात पाय उसंतिले खादले न खाता रसना रस झाली न बोलोनी बोले केले प्रकट झाकले नाही केले काने तुका आले म्हणे. प्रत्यक्षात काही न पाहता सुद्धा आत्मज्ञान दृष्टीने साक्षीत्वात राहिल्यामुळे सर्व विश्वाचं रहस्य मी पाहू शकलो. आणि अवघ्या परी म्हणजे सर्व विश्वासारखाच मी विश्वरूप झालो. मी हे माझे ठेले दुरी, मी माझे पण दूर गेले, अहंकार दूर गेला. काही न घेता आणि हातपायांना विश्रांती देऊन सुद्धा काही न खाता माझी रसना आत्मज्ञानाने तृप्त झाली. न खाता सुद्धा रसना रसमय झाली. म्हणजे आत्मज्ञानाचाच रस माझ्या सर्व अंगामध्ये भरून राहिला. आणि हातपाय काही करत नाहीत, काही घेत नाही, काही देत नाही, हालचाल करत नाही, काही खात नाही, तरी सुद्धा संपूर्ण माझ्या अस्तित्वामध्ये म्हणजे आता जो माझा कॉन्शियसनेस आहे तो पूर्वीचा न राहता त्याच्यामध्ये एक कॉस्मिक अवेअरनेस निर्माण झाला. आणि ही जी वैश्विक जागृती आहे त्यामुळे माझं सर्व अंग सर्वार्थाने तृप्त झालं आहे. मला काही द्यायचं घ्यायचं हालचाल करायची खाण्याची काही गरज नाही. न खाता सुद्धा माझं जीवन जसं पूर्ण झालं आहे त्या सत्याच्या रसाने मी भरून गेलो आहे. न बोलोनी बोले केले प्रकट झाकिले. जे गुह्य आहे, जे दडलेलं आहे, जे अज्ञात आहे ते न बोलता सुद्धा सहज अभंगाद्वारे माझ्याकडून प्रकट झालं. नाही केले कानी जो विश्वामध्ये अंतर्नात भरून राहिला आहे तो माझ्या कानाशिवाय माझ्या हृदयामध्ये ध्वनी रूपाने अवतरला. आणि हे सर्व अचानक घडलं आणि ते माझ्या पूर्वीच्या कॉन्शियसनेस नष्ट झालेल्या किंवा मनावस्थेत घडलं. म्हणून हे सारं माझ्या मनामध्ये आता नवीन तेच पोचलेल्या मनामध्ये अद्भुतरित्या प्रकट झालं. ते प्रकट झालं आणि मांडलं गेलं. यात मी असं काही केलंच नाही, कारण मी माझे पण नष्ट आलं. म्हणून मी माझे पण नष्ट होता होता तुकारामाचं जे झालं तेच कृष्णमूर्तींचं निसर्गात फिरताना साक्षीत्वात असताना ट्रान्सडेंटल झाल्यामुळे उन्मनी झाल्यामुळे झालेलं आहे. त्यामुळे हे सर्व ज्ञान उन्मनी अवस्थेत होतं. उन्मनी होण्यासाठी मनाचा मूळ जो आशय आहे, जे संचित आहे, जी अत्यंत क्षुद्र गोष्ट आहे ती पूर्ण नष्ट होई लागते. ती पूर्ण नष्ट झाली की साक्षीत्व होतं. साक्षीत्वामध्ये अखिल विश्वाचा रस प्रकट होतो. आणि तो रस कृष्णमूर्ती सुंदर गद्यामध्ये एखाद्या पोएटिक प्रोज मध्ये मांडतात. तोच रस तुकाराम सुद्धा त्याच्या अभंगाद्वारे त्याच्या पद्य रचनांद्वारे मांडत आहे. इथून तिथून सारं एकच आहे. देव आणि साधक एकरूप होतात तर ते भक्त होतात. म्हणून भक्त याचा अर्थच विभक्त नाही तो. आणि ऑब्झर्वर इज द ऑब्झर्ड याचाही अर्थ भक्त होणे असाच आहे. म्हणून ऑब्झर्वर इज द ऑब्झर्ड आणि देव साधक एकरूप होणं याचा सर्वार्थाने अर्थ भक्तिरूप विभक्त नाही तो असा आहे. आणि जेव्हा तुम्ही अत्युच्च गोष्टीशी एकरूप होता तेव्हा यू आर दॅट
हे विश्वची माझे घर ऐसी मती ज्याची स्थिर किंबोना चराचर आपण जी झाला. अशा तऱ्हेचे उद्गार येतात. तसेच उद्गार तुकारामांमधून आलेले आहेत आणि पोएटिक प्रोज मधून म्हणजे लालित्यपूर्ण गद्यामधून कृष्णमूर्तींनी तेच सांगितलेलं आहे. सर्व माणसं फ्रीडम फ्रॉम द नोन म्हणजे ज्ञातातून सुटका झाल्याशिवाय किंवा संसारातून सुटका झाल्याशिवाय आणि ऑब्झर्वर इज द ऑब्झर्ड म्हणजे पाहणाऱ्या पाहायचं तेच झाल्याशिवाय किंवा साधक आणि देव भक्त म्हणजे एकरूप झाल्याशिवाय कुणालाच हे ज्ञान प्राप्त होत नाही. त्यामुळे ऑब्झर्वर इज द ऑब्झर्ड आणि आपल्याकडे असलेली भक्ती ही तत्वतः मूलार्थाने एकच आहे. फ्रीडम फ्रॉम द नोन आणि संसारातून मुक्ती ही सुद्धा तत्वतः मूलार्थाने एकच आहे. फक्त आणि फक्त परंपरेच्या मार्गाने काही माणसं उन्मनी भावात जातात आणि सत्य शोधतात आणि काही माणसं स्वतः पाहत निरीक्षण करत साक्षीत्वात राहत राहत उन्मनी भावात जातात आणि सत्य शोधतात. परंपरेने असो किंवा एखादा मार्ग अनुसरून असो किंवा स्वतःच्या प्रेरणेने नवीनतेने असो उन्मनी झाल्याखेरीज मनाचा मर्यादित आशय संपल्याखेरीज तो कॉस्मिक अवेअरनेस ध्यानात येत नाही. सत्य कळत नाही. त्याचा रस आपल्याला प्राप्त झाल्यासारखं वाटत नाही आणि एकदा रस प्राप्त झाला की अखंड जशी नदी वाहती राहते तसे कृष्णमूर्ती सत्य रूपी नदीचं वहन करीत राहिले. कृष्णमूर्तींची सत्य सरिता त्यांच्या पद्यात्मक गद्यामधून वाहिली आणि ही सत्य सरिता तुकारामांच्या अभंगामधून वाहिली, ज्ञानेश्वरांच्या ओव्यांमधून वाहिली आणि त्याचाच प्रत्यय हा अभंग पूर्वी जेव्हा म्हटला तेव्हा आम्ही फुटके नाही काही धरीत नाही काही भरीत काही नसून असते असते असे आम्ही फुटके मडके हे जे म्हटलेलं आहे मेघवृष्टीमध्ये तोही याच गोष्टीचा प्रत्यय आहे. तेव्हा सज्जनो सर्व काही मूलार्थाने एकच आहे. कुठल्याही मार्गाने गेलं तरी जिथे आपण पोचतो तिथे गेल्यानंतर मार्ग नसतात. खरं तर सत्याकडे जायचा मार्ग नाही. सत्याकडे जायचा एकच मार्ग आहे. गोला मार गोला मार गोला मार अहंकार नष्ट होणं आणि आपल्या कॉन्शियसनेसला आपल्या मर्यादित क्षुद्र कॉन्शियसनेसला आपण मरणं हाच तो सत्य मार्ग आहे. हाच तो सत्य मार्ग आहे. म्हणजे आपल्या मीपणाला आपण मेलो, आपल्यातील ग गेला, अहंकार नष्ट झाला तर संत असोत कृष्णमूर्ती असोत ते सहज उन्मनी भावात जातात आणि सहज उन्मनी झाल्यानंतर सर्व गोष्टी सहजपणे कळतात, सहजपणे शब्दात येतात, रसवती पद्धतीने मांडल्या जातात, प्रभावी पद्धतीने सांगितल्या जातात. सर्व काही ज्ञानेश्वर तुकाराम कृष्णमूर्ती अष्टावक्र सर्व काही इथून तिथून एकच आहे आणि त्याच गोष्टीची प्रचिती मेघवृष्टीमध्ये जागोजाग तुम्हाला वेगवेगळ्या रचनाद्वारे देण्याचा प्रयत्न त्याने म्हणजे दॅट आहे त्याच्याद्वारे झालेला आहे. तुम्ही ते नीट समजून घेतलं तर तुमच्यामध्येही जो तो आहे तो प्रकट झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु सध्या आपला मर्यादित आशय आपला लिमिटेड कॉन्शियसनेस नष्ट केल्याखेरीज पर्याय नाही हे समजा आणि याच चिंतनात राहा. तुम्हालाही तो आत्मसाक्षात्कार झाल्याखेरीज राहणार नाही. अस्तु. धन्यवाद.